प्रियकराने प्रियसीच्या नवऱ्याची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे। प्रियसीने दुसऱ्याशी लग्न केल्याचा राग मनात धरून ठेवला। या रागातून प्रियकराने प्रियसीच्या पतीच्या डोक्यात कोयत्याने वार करून निर्घृणपणे हत्या केल्याची घटना समोर आली आहे। ही घटना पुरंदर तालुक्यातील माळशिरस येथे घडली। या घटनेमुळे परिसरात खळबळ निर्माण झाली आहे। हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव दीपक गोरख जगताप, राहणार राजेवाडी, तालुका पुरंदर असे आहे। आरोपी सुशांत संदीप मापारी, राहणार माळशिरस, तालुका पुरंदर, मूळ राहणार राहू, तालुका दौंड हा फरार आहे। जेजुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुरंदर तालुक्यातील राजेवाडी येथील मृत दीपक जगताप याचा वाघापूर, तालुका पुरंदर येथील पायल अमोल कांबळे हिच्यासोबत प्रेमविवाह झाला होता। लग्नाला केवळ 1 महिना झाला होता। दीपक हा उरळी कांचन येथे खासगी गॅरेजमध्ये नोकरी करीत होता। नोकरीच्या निमित्ताने लग्नानंतर तो 6 दिवसांनी पत्नीसह उरळी कांचन येथे राहायला गेला होता। महिनाभर संसार सुरळीत चालू होता तेव्हा पायलचा प्रियकर सुशांत मापारी हा त्या दोघांच्या मोबाईलवर फोन आणि व्हॉट्सअप कॉल करून मी पायलशी लग्न करणार होतो, तुम्ही दोघांनी लग्न का केले असे म्हणत जीवे मारण्याच्या धमक्या देत होता। याची माहिती दीपकने आपल्या घरच्यांना दिली होती। 13 डिसेंबर रोजी मृत दीपक पायलसह राजेवाडी येथे गेला होता। पायलला घरी सोडून सुशांत मापारी सतत कॉल करून पायलचा मोबाईल माझ्याकडे आहे, तो घेऊन जा, लग्नाचा वाद देखील मिटवून टाकू असे तो म्हणत होता। मी त्याला भेटून येतो असे दीपकने सांगून माळशिरसला गेला। सुशांतने माळशिरस गावाच्या हद्दीत असलेले रामकाठी शिवारात दीपकला बोलावून घेतले। याच ठिकाणी आरोपीने दीपकच्या डोक्यात, मानेवर धारदार कोयत्याने वार करून त्याचा खून केला। ज्या कोयत्याने त्याने हल्ला केला होता तो कोयता घटनास्थळी टाकून तिथून पळून गेला। दीपक हा घरी परत न आल्याने त्याला कॉल केला, मात्र त्याचा फोन देखील बंद होता। नातेवाईकांनी शोध घेतला तेव्हा माळशिरस गावाच्या रामकाठी शिवारात रक्तबंबाळ अवस्थेत दीपकचा मृतदेह आढळून आला। दीपक आणि आरोपी सुशांत या दोघांच्या दुचाकी घटनास्थळी आढळून आल्या। याबाबतची फिर्याद मयत दीपकचे मामा संतोष शेणकर, राहणार चांबळी, तालुका पुरंदर यांनी जेजुरी पोलीस ठाण्यात दिली आहे। पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्यात आला आहे। पोलीस पुढील तपास करीत आहेत।